राज्यातल्या बळीराजाच्या नशिबी अतोनात कष्ट आणि त्यात भर म्हणजे वारंवार विविध गोष्टींसाठी रांगा लावणं एवढंच आहे। कधी तो बी बियाणांसाठी रांगेत असतो, कधी ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी, कधी शेतकरी कर्जमाफीचा थंब देण्यासाठी बळीराजा रांगेत असतो। आता या यादीमध्ये भर पडली आहे युरिया खरेदीची। अकोला जिल्ह्यातलं धक्कादायक वास्तव आज आम्ही तुमच्यासमोर आणतोय। जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्याला बसतोय। इथे खरीपासाठी अत्यंत आवश्यक युरिया खत मिळवण्यासाठी बळीराजा रात्रभर विविध कृषी केंद्रावरती रांगेत उभा असल्याचं दिसतंय। रात्रभर रांगा लागतायत। रात्री 3 वाजल्यापासून रांगा सुरू होतात। 4 वाजेपर्यंत या रांगा भल्या मोठ्या होतात। अगदी मैलोन मैल रांगा लागलेल्या जिल्ह्यामध्ये दिसून येत आहेत। त्यातून वाद होतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। म्हणजे दिवसभर शेती मशागतीत घाम गळायचा, लहरी निसर्गाशी सामना करा, शेतात राबा आणि रात्री धड झोपही शेतकऱ्याच्या नशिबी नाही। युरिया खत वितरणाची नेमकी पद्धतच ठरलेली नसल्यानं रात्रभर रांगेत उभं राहा। बळीराजानं नेमकं जगायचं कसं असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। संपूर्ण गर्दी जी आहे ती कोणत्याही एका कार्यक्रमासाठी झालेली नाही, तर ही सर्व शेतकरी आहेत आणि आपण पाहतो महिला शेतकरी आहेत आणि पुरुष शेतकरी आहेत। एवढ्या रात्री हे सर्व शेतकरी जे आहेत हे आलेले आहेत खतासाठी आणि खरीपासाठी जो युरिया लागतो त्या युरियासाठी लाईन लावण्यासाठी हे शेतकरी रात्री 3 वाजतापासून इथे आहेत। आपण पाहतो काही शेतकरी इथे झोपलेले सुद्धा आहेत। खतासाठी आपला नंबर लागावा त्यासाठी हे सर्व शेतकरी जे आहेत ते रात्रीपासून इथे। कधी आले तुम्ही इथे? आम्ही आलो 12 वाजता। रात्री 12 वाजता। कुठून आले तुम्ही? आम्ही आलो बामर्ड्यावरून। कुठून आला तू? बांबर्डा। इतकी लाईन इतकी कशासाठी आहे सर्व? दिनवड्यावरून आले। किती खत भेटणार आहे आज तुम्हाला? 5 फूट। किती भेटणार? 5 पोते। किती वाजता आला दादा तू? 12 वाजता। 12 वाजता रात्री। कुठून आला मावशी तुम्ही? वरुड जाऊ का? वरुड जाऊ का? तुम्ही कुठून आल्यात? वरुड जाऊ का? काय कशासाठी आलात तुम्ही? खतासाठी आहे। कुठून आल्यात? जतखेड। पुरुष शेतकरी तर आहेत, मात्र महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहे आणि सर्वांची अपेक्षा एकच आहे की त्यांना खत मिळावं। उमेश अरुण, एबीपी माझा, अकोला। सकाळच्या जवळपास 5 वाजता आपण पाहतात आणि आपण आलो आहेत अकोटमधल्या या दुसऱ्या ठिकाणी आणि ही सर्व जी गर्दी दिसते तुम्हाला ही सर्व शेतकऱ्यांची गर्दी आहे। आणि आता सकाळ झाल्याने दुकान उघडण्याच्या आशेने सर्व शेतकरी जे आहेत ते रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत। अख्खी रात्र या सर्व शेतकऱ्यांनी जे आहे तिथे जागून काढलेली आहे। आपण काही शेतकऱ्याशी बोलत। किती वाजता आले दादा? 1 वाजता। कुठून आलेत? दिनोळा। काय कशासाठी आले सर्व लोक? हे युरिया खतासाठी आम्हाला खतच नाही मिळून राहिलं साहेब। रोज आम्हाला एक दीड म्हणजे 12 तास इथं बसावं लागते आम्हाला। जेवण नाही, पाणी नाही, चहा नाही, इथं काहीच नाही। पाण्याची पण व्यवस्था नाही इथं। अख्खी रात्र तुम्ही झोपून काढली आता? झोप झाली का तुमची? नाही सर, आम्ही 12 वाजतापासून आलेलो इथं। पाण्याची पण सोय नाही, काहीच सोय नाही। युरिया खतासाठी आलेलो आम्ही। काका किती वाजता आले? किती वाजता? 12 वाजता आलो। 12 वाजता इथं। कुठून आलेत? सावरा मंचनपूर वरून। घरून काय साड्या एवढी गर्दी कशासाठी आहे? युरिया खतासाठी युरियाच नाही भेटून राहिला। आपण पाहतो हे सर्व म्हणजे फक्त पुरुषच नाही महिला इथे आलेल्या आहेत। आपण ताई कुठून आल्यात? रणखेड आली। बरं, कशासाठी आले तुम्ही? खतासाठी। काकू कशासाठी आले तुम्ही? खतासाठी युरिया। हा? युरिया खतासाठी। किती वाजता आले तुम्ही? आधी 1:30 वाजतापासून। 1 वाजतापासून। आमच्या वावरामुळे रस्ता नसल्यामुळे आम्हाला खत मिळत नाही, म्हणून उन्हाळ्याचं खत न्या लागते शेतामध्ये। आम्ही रातपासून इथं बसला उपाशी तपाशी, पण आम्हाला एक पण पोत भेटून नाही राहिलं खताचं। एवढा आम्हाला वैताग आला खताचा। उन्हाळ्याचं खत एरवी हे सर्व शेतकरी जे आहेत ते मशागतीची कामं करून थकले, मात्र सरकारची अव्यवस्था अशी आहे की या सर्वांना लाईन मध्ये उभं राहावं लागते आणि याचमुळे जे आहे ते शेतकरी जे ते हवालदिल झालेले। उमेश अरुण, एबीपी माझा, अकोला। म्हणजे आता सकाळचे 6 वाजता जवळपास आपण पाहतो आणि 6 वाजताही आता पाहतो की ही गर्दी जी आहे ती गर्दी आणखी जास्त वाढताना दिसते। आणि हे अकोटचं जे भाजी मार्केट आहे, आता या भाजी मार्केट मधली दुकानं जी आहे हराशी आहे ते सुरू झालेली आहे आणि तरी शेतकरी जे आहेत यांची जी रांग जी आहे, गर्दी जी आहे ती वाढताना दिसते। आणि परवाच्या दिवस पासून अकोट मधली परिस्थिती अशीच आहे आणि शेतकऱ्यांच्या पण हे संपूर्ण गल्ली जी आहे ती संपूर्ण शेतकऱ्यांनी फुलून गेली आणि हे शेतकरी फक्त आता नाही तर काल रात्रीपासून इथे आलेले आहेत। सर्व शेतकरी आपल्या मुलाबाळास इथे आलेले आहेत। अख्खी रात्र यांनी इथे जागून काढलेली आणि प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट आहे की खत मिळालं पाहिजे आणि
खरीपासाठी जो युरिया लागतो त्या युरियासाठी शेतकरी आले, शेतकरीच नाही तर महिला ज्या आहेत, शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आहे, याही आपल्या मुलाबाळासहित आलेल्या आहेत. आणि 6 वाजलेले सकाळी आपण पाहतोय आणि मार्केट खुलल्यानंतरही ही गर्दी जी आहे ती कमी होताना आपल्याला दिसत नाही आहे. गर्दी जी आहे त्याचं नियोजन त्या दिवस नंतर सरकारनं आणि प्रशासनानं करायला पाहिजे होतं. मात्र शेतकऱ्यांची वाढती गर्दी जी आहे ती सरकारचं आणि त्यांच्या व्यवस्थेचं अपयश दाखवणारी आहे. त्यामुळे मायबाप सरकारकडे एवढीच विनंती सर्व शेतकरी करतायत की आम्हाला आमचा युरिया द्या आणि ही गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोट, अकोला. तर एबीपी माझानं शेतकऱ्यांच्या व्यथा दाखवल्यावरती कृषी विभागाला आता जाग आलेली आहे. रात्रभर शेतकरी जागेच आहेत. सकाळी कृषी विभाग हे आता खडबडून जागा झालेला आहे. माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागा झाल्याचं दिसून येत आहे. अकोट कृषी केंद्रावरती अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुपन वाटप सुरू झालेलं आहे. एबीपी माझानं बातमी लावल्यानंतर प्रशासन जागा होणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला होता आणि त्यानंतर आपल्याला हे दिसून येत आहे. तर अकोट कृषी केंद्रावरची ही गर्दी आपण पाहतोय. अगदी पहाटेपासूनच साधारणपणे मध्यरात्रीपासून हे शेतकरी या ठिकाणी रांगा लावून बसलेले आहेत आणि त्यानंतर आता एबीपी माझाचा हा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतोय. एबीपी माझानं सकाळपासूनच ही बातमी लावून धरलेली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या व्यथा दाखवलेल्या होत्या. त्यानंतर आता कृषी विभागाला जाग आलेली आहे. रात्रभर शेतकरी जागून काढतायत आणि सकाळी कृषी विभाग खडबडून जागा झाल्याचं दिसतंय. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे. अकोटच्या कृषी केंद्रावरती अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता कुपनचं वाटप सुरू झालेलं आहे. त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीचा हा एक मोठा इम्पॅक्ट आपण पाहतोय. अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता कुपनचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना हे युरिया खत मिळेल अशीच अपेक्षा आहे. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आल्याचं दिसतंय. शेतकऱ्यांनी रात्रभर रांगा लावलेल्या आहेत आणि त्यांच्या या कष्टाला आता प्रशासन कशा पद्धतीनं त्यांना मदत करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अधिकाऱ्यांची उपस्थिती सध्या दिसून येत आहे आणि शेतकऱ्यांना कुपनचं वाटप केलं जात आहे. मात्र या पद्धतीनं कृषी क्षेत्रामधील अधिकाऱ्यांना जाग आल्याचं दिसून येत आहे. ही युरियाचं वाटप आता सुरळीतपणे केलं जातं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी मध्यरात्रीपासून या शेतकऱ्यांनी रात्र जागून काढत या ठिकाणी रांगा लावलेल्या होत्या. एकीकडे इंधनाची टंचाई जाणवतीये, डिझेल मिळत नाहीये, आसमानी संकट देखील कोसळलेलं आहे, पाऊस पडत नाहीये. तर दुसरीकडे युरिया खत मिळताना अनेक अडचणी येत आहेत आणि हीच अडचण एबीपी माझानं दाखवलेली होती. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या होत्या आणि त्यानंतर हा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतोय. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे सध्या आपल्यासोबत आहेत. उमेश, सकाळपासूनच आपण ही शेतकऱ्यांची व्यथा दाखवत होतो आणि अखेर प्रशासन जागा झालेलं आहे, अधिकारी आलेले आहेत, कुपनचं वाटप केलं जात आहे. सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? निश्चितच आकांक्षा, एबीपी माझाच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आलाय आणि आज सकाळपासून आपण अकोटमधील युरियासाठी शेतकऱ्यांची सुरू असलेली वणवण एबीपी माझानं दाखवली आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालेलं आहे. कृषी विभागाचे अधिकारी जे आहेत ते अकोटमधील त्या कृषी केंद्रांवर आता दाखल झालेले आणि कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जे आहे ते शेतकऱ्यांना युरियासाठीचं कुपन वाटप सुरू झालेलं आहे. आणि आता आकांक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था सुद्धा इथे कृषी व्यावसायिक आणि कृषी विभागाने केलेली आहे आणि काहीसही एक शिस्त जी आहे तिथल्या गर्दीला लावण्याचा प्रयत्न जो आहे तो कृषी विभागाकडून सुरू आहे. गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांना मोठी ससे होलपट जी आहे ती शेतकऱ्यांची युरियासाठी होत आहे. मात्र त्यानंतरही प्रशासन जागा झालं नव्हतं आणि आज सकाळी एबीपी माझानं हा प्रश्न लावून धरल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागा झालं असून कृषी विभागाचे मोठे अधिकारी जे आहे ते येथे दाखल झालेले आहे आणि त्यांच्या उपस्थितीत आता पुढचं जे नियोजन आहे ते सुरू आहे. आकांक्षा, अगदी कुपनचं वाटप केलं जात आहे, त्यामुळे आता ही नेमकी प्रक्रिया कशी असेल, युरियाचं खत शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं दिलं जाईल आणि याचं सुरळीतपणे वाटप केलं जाईल अशी खात्री अधिकाऱ्यांकडून दिली जाते का? हो, आता प्रत्येक शेतकऱ्याला एक क्रमांक दिला जात आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला एका कुपनवर 5 पोते जे आहेत ते युरियाचे ते दिले जाणार आहेत आणि त्या शेतकऱ्याला कुपन दिल्यानंतर साधारणतः त्याचा किती वेळाने नंबर लागणार आहे ही माहिती पण कृषी
विभागाकडून अधिकाऱ्यांकडून त्यांना दिली जात आहे. आणि नक्कीच. तोपर्यंत शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की पुढच्या अर्ध्या तासात जो काही वेळ लागत असेल तो वेळ त्यांना सांगण्यात येतो आणि ती प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू आहे. एका कुपनवर 5 पोते जे आहे ते शेतकऱ्यांना सध्या मिळणार आहेत. आकांक्षा. अगदी धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पुढची बातमी